कोकण किनारपट्टीवरील अतिवृष्टीच्या गेले 2 दिवस मुसळधार पावसानं मालवण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं असतानाच आज सलग तिसऱ्या दिवशी देखील मुसळधार पावसानं मालवणला झोडपून काढलंय. सलग 3 दिवस पडणाऱ्या पावसानं मालवण तालुका जलमय झालाय. काल रात्रभर पावसाबरोबरच वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची झोप उडाली. आज सकाळपासून देखील पावसाने आपला जोर कायम ठेवलाय. मालवण तालुक्यातील मसुरे येथे शेतीमध्ये पाणी घुसलंय, तसंच नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी साचतंय, याचाच आढावा घेतलाय आमचे मालवण प्रतिनिधी झुबेर खान यांनी. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण आता आहोत मालवण तालुक्यातील मसुऱ्या गावामध्ये. मसुऱ्या गावातील ही नदी आहे, नदीच्या बांदिवड्याची नदी आहे. बांदिवड्याच्या नदीच्या काठावर आपण पाहू शकता की बरंचसं पाणी हे परड्यांमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये घुसत आहे. त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे पाणी परड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये शिरत आहे. बराचसा गाळही साचलेला आहे नदीच्या तटावर किनारी. पूर्णपणे येथील परिस्थिती आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे पाणीचा जोतही वाढलेला आहे. कशा प्रकारे पाणीचा प्रवाहही वाढलेला आहे. बांदिवड्या पुलाच्या नजीक आहोत. इथे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पाणी कंपाऊंडमध्ये शिरलं आहे. त्याचप्रमाणे मुसळधार अजून पाऊस पडत राहिला तरी येथील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकही सावध आहेत. असंच जर मुसळधार पाऊस पडत राहिला तर येथील जीवन विस्कळीत होण्याची भीती निर्माण होत आहे. कॅमेरामॅन वैभव मानगावकरसह झुबेर खान, कोकण नाव, मालवण.